वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉप। आपल्याकडे सॅमसंग, ओप्पो, विवो, रेडमी, OnePlus सर्वच ब्रँडेड कंपनीचे मोबाईल व मोबाईल दुरुस्ती आणि भेट द्या। रामकृष्ण हरी माऊली जय हरी। आपण आहोत दिवे घाटामध्ये। दिवे घाटातले ही दृश्य पाहतो, वरुण राजाने हाजरी लावलेली आहे। पाऊस सुरू झालाय। या प्रचंड पावसामध्ये सुद्धा माऊली 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 हा जयघोष होतोय आणि या जयघोषामध्ये सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी तालामध्ये ठेक्यामध्ये या ठिकाणी उत्साह आहे तो आहे। या ठिकाणी माऊलींच्या वारीमध्ये पाऊली खेळताना माऊलींच्या वारीमध्ये आनंद उत्सव या ठिकाणी साजरा करताना आपण पाहतोय ही सर्व वारकरी मंडळी आहे। आणि जवळपास मी सकाळपासून या स्पॉटवरती आहे आणि या स्पॉटवरती जवळपास 25 ते 30 किलोमीटरचा रन होतो आणि हा दिवे घाट या ठिकाणी संपायला सुरुवात होते। दिवे घाट संपायला येत असतानाच सुद्धा हा प्रचंड अवघड घाट चढत असताना सुद्धा वारीमध्ये हे सर्व वारकरी मंडळी मोठ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये या ठिकाणी नाचताना आणि गाताना दिसतात। टाळ मृदंगाच्या घोषामध्ये हे सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी आनंदी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। कारण ज्ञानोबा तुकोबरायांच्या जयघोषामध्ये हे वारकरी मंडळी पंढरीची वाट चालत आहेत। पाऊले चालती पंढरीची वाट आणि दर्शन दे रे पांडुरंगा। खऱ्या अर्थानं दर्शन पांडुरंगाचं पायड आहे आणि पांडुरंग पांडुरंग जीवाणुसंग बळीराजा शेतीमध्ये दंग असे फ्लेक्सही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। तो फ्लेक्स आपण पाहतोय। पांडुरंग पांडुरंग जीवाणुसंगे शेतामध्ये पांडुरंग ही दंग। रूढी परंपरा जपूया भविष्य घडवूया पुढील पिढीसाठी मातीचे आरोग्य सुधारूया। नक्कीच भविष्य घडवायचं आहे, पुढच्या पिढीसाठी मातीचं आरोग्य सुधारायचं आहे। सेंद्रिय शेती न करता म्हणजे खऱ्या अर्थानं शेती करायची आहे, रासायनिक शेती न करता सेंद्रिय शेती करायची आहे। आणि हे फ्लेक्स या ठिकाणी वारीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आणि हा दिवे घाट प्रचंड अगदी या दिवे घाटामध्ये मुंगीलाही जाता येणार नाही अशी प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते। आणि ज्ञानोबा तुकोबरायांच्या जयघोषामध्ये कधी ऊन येतं तर कधी वारा येतो तर कधी पावसाचा मारा होतो। ऊन वारा पाऊस याची तमान करता हे सर्व वारकरी मंडळी आळंदी ते पंढरपूर वारी करतात आणि या वारीचा आनंद उपभोगत असताना ही वारी आम्हाला स्वर्गाची प्राप्ती करून देणार आहे। ही वारी आम्हाला जन्ममरणाची फेरी तारणार आहे। आणि हा छोटासा वारकरी आपण पाहतोय, दाजी त्याच्याकडे कॅमेरा फिक्स करायचा। छोटासा हा वारकरी आहे, तो अवघा 1 वर्षाचा आहे आणि तो या ठिकाणी पाहतोय की तो पांडुरंगाची मूर्ती आहे या ठिकाणी आपल्याकडे आणि तो त्याच्या वडिलांनी त्याला उचलून धरलेला आहे। कारण हा योग खूप कमी पाहायला मिळतो आणि हा योग या वारीमध्ये आलाय। 1 वर्षाचा हा वारकरी पांडुरंगाच्या नामघोषामध्ये जयघोषामध्ये दंग झालेला पाहायला मिळतोय। आणि आपण पाहतो आहोत तुकोबा ज्ञानोबरायांच्या जयघोषामध्ये ही वारकरी मंडळी चालते आहे आणि हाच विचार आहे की जो पुढच्या पिढीला द्यायचा आहे। 1 वर्षाचा हा वारकरी या वारीतून एक घेऊन जाणार आहे, चांगलं वागायचं आहे आणि इतरांसोबत चांगलं राहायचं आहे। नक्कीच या संस्काराचं बीजारोपण या वारीमधून केलं जातं। कारण असं म्हटलं जातं की कुळी कन्या पुत्र होतीचे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। आणि नक्कीच पांडुरंगाला सुद्धा हरिक वाटतो जेव्हा सात्विक मुलगा जन्माला घरामध्ये येतो आणि तोच आनंद या वारीमध्ये हे सर्व वारकरी या ठिकाणी आपल्याला आनंद घेताना पाहायला मिळतात। अत्यंत उत्साहामध्ये ही वारी पार पडते आहे। कुणी टँकरवरती बसलेला तर कुणी ते पहाडावरती आपण पाहतोय। वरतूनही वारीचा आनंद घेताना आपल्याला ही सर्व मंडळी या ठिकाणी पाहायला मिळतात आजी। आणि जर बघितलं तर 80 वर्षाचे 85 वर्षाची म्हातारी मंडळी सुद्धा वारीमध्ये सहभागी झाली आहे आणि या वारीतला आनंद घेताना पाहायला मिळत आहेत। आणि सर्व ही वारी आनंद वारी आपण या ठिकाणी घेतोय। माऊली कीर्तन सोहळ्याच्या माध्यमातून हे फुटेज आपण पाहणार आहेत आणि या फुटेजचा म्हणजे आपण सर्व जण या वारीचा आनंद घरी बसल्या सुद्धा घेऊ शकता तो माऊली कीर्तन सोहळ्याच्या माध्यमातून। आणि एक बॅकग्राऊंडला आवाज चालू आहे
सोड सोड मायाजाळ, हा माया मोह माया त्याग करायचा आहे आणि मोहमायाचा त्याग करून या वारीमध्ये एक रूप व्हायचं आहे आणि या 1 महिन्याच्या या वारीमध्ये नक्कीच आम्हाला आनंद प्राप्त होणार आहे आणि पांडुरंगाची भेट सुद्धा होणार आहे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एकच आस आहे की विठुराया मी तुझ्या चरणावरती येतोय आणि इथे असलेला एकही वारकरी असेल किंवा कुणीही म्हणजे दुखावलं जाऊ नये आणि प्रत्येकाला आनंदाचं जीवन दे, आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा। नक्कीच वारकऱ्यांचा आनंद हा सुगंधापरी दरवळतोय आणि वारकरी हा आपल्या भेटीसाठी पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपुराकडे निघालेला आहे। पंढरपुरा नेईन गुढी, खऱ्या अर्थानं पांडुरंगाच्या चरणावरती ही गुढी जी भगवी पताका आहे ती मी माझ्या पिढ्याने पिढ्या माझ्या वडिलांची मिरास म्हणजे आजोबांची वडिलांची अनेक पिढ्यांची जी आमची मिरास आहे, वारीची जी काही आस आहे ती आम्ही पांडुरंगा नेईन गुढी तुझ्या चरणावरती ही गुढी घेऊन येतो आहे आणि आनंदाचा उत्सव आणि कितीही ऊन वारा पाऊस होऊ दे पण तुला भेटल्याशिवाय आम्ही परतीचा प्रवास करणार नाहीत हीच आस वारकऱ्यांच्या मनामध्ये आहे। आणि आपण पाहतो आहोत माऊली कीर्तन सोहळा आणि आपल्यासोबत आहे उदय भिसे पाटील आणि ज्या कॅमेऱ्याचे संचालक म्हणजे या चॅनलचे संचालक चोपडे दाजी या ठिकाणी आहेत, गणेशरावजी चोपडे। असंच भेटत राहूया। आपला मित्र उदय भिसे पाटील। जय जिजाऊ, जय शिवराय, रामकृष्ण हरी। मुक्ती प्राप्त करून देणारी आणि या वारीमध्ये आपण आहोत। आपल्या सर्वांचं या वारीमध्ये मनापासून स्वागत आहे। सर्व वारीकऱ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। दादा समोरच्या सरकार सर्व वारकऱ्यांचं मनपूर्वक स्वागत। सध्या आपण दिवे घाटावर आहेत आणि दिवे घाट पार करत करत वारकरी जवळपास आता दिवे घाट संपत येत आहे। आपण बघू शकतो एकदम लहान चिमुकले वारकरी फुगडी खेळताना आपल्याला दिसत आहे। यांचं वय जवळपास 10 वर्षाच्या आतलं आहे। आता किती आनंद घेत आहे काय यांच्याकडे बघून वाटते आपल्याला। पंढरपूरची वारी सर्व काही शिकवते आपल्याला। बघा कशी फुगडी रंगली आहे। एकदम असे चिमुकले बालक आहेत, एका संस्थेचे विद्यार्थी आहेत हे आणि वारीचा खरा आनंद हे लहान मुलं आपल्याला घेताना लहान चिमुकले वारकरी आपल्याला समोर दिसत आहेत। रामकृष्ण हरी। पाहूया संपूर्ण ही फुगडी वारकऱ्यांची। पांडुरंगाची मूर्ती ही आमच्या डोळ्यामध्ये समोर यावी, डोळ्याच्या समोर यावी यासाठी आम्ही या वारीमध्ये एकरूप होऊन नाचू कीर्तनाचे रंगीत दान दीप लावू जगी नावाचा दीप कीर्तनाच्या माध्यमातून वारीमध्ये लावायचा, वारीच्या माध्यमातून जगापर्यंत पोहोचवायचा आहे। जे आपण अशी ठावे ते इतरा सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकल जन। हा 27 वर्षाच्या आजीपासून ते 1 वर्षाच्या 6 महिन्याच्या लेकरापर्यंत सर्वच वारीमध्ये पाहायला मिळत आहे आणि वारीचा आनंद आपण घेतोय। वारकरी अगदी ओले चिंब झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि ही फुगडी रंगली। वारकरी कशाचीही तमा न बाळगता आपण आपली वारी करतात आणि आपण बघू शकतो समोर फुगडी खेळताना 2 वारकरी दिसत आहेत आपल्याला। त्यांचे कपडे बघा तुम्ही, एकदम व्हाईट कपडे असताना फुगडी खेळताना सगळे असे कपडे मळालेले आहेत आणि त्यांच्या अंगातून एवढं पाणी निघतंय याचं त्यांना भानही नाही राहिलंय। आपल्या मस्तीमध्ये
हे वारकरी फुगडीचा आनंद घेतात आणि ही फुगडी रंगली. आपण बघूया ही फुगडी. सर्व वारकऱ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. मध्ये एकदा अगदी तल्लीन होऊन कुस्ती फुगडी खेळताना आपल्याला दिसत आहे. त्यांचे फुगडी वेळेला सगळे कपडे भरले जातात, त्याची तमा न बाळगता हे वारकरी आपल्या मस्तीमध्ये वारीमध्ये फुगडी खेळताना आनंद घेताना आपल्याला दिसत आहेत. खरंच पांडुरंगाच्या वारीमध्ये एवढी शक्ती आहे. रामकृष्ण हरी. चैतन्याचा कानडा राजा बंधरिता कानडा. मनीषाताई डाके बोरीवाले त्यांना विनंती आहे की आपण जर आवाज ऐकत असाल तर मनीषाताई डाके यांनी पांडुरंगाची विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे, भारतीय शेअर मार्केटचा रथ आहे, त्या रथाच्या जवळ यायचा. भारतीय शेअर मार्केटच्या वतीने आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आणि आपण वारीमध्ये वारी पायाने पूर्वी अनेक वर्षापासून वारी करताय आणि पांडुरंगाला पाहण्यासाठी पांडुरंगाला भेटण्यासाठी या ठिकाणी येत आहेत.
दोन गोष्टीचं भाड्याचं घर किंवा आपलं आपल्या घरासाठी पुन्हा दोन गोष्टी हा बँकेतून लोन किंवा त्या बँकेतून लोन माझा तेव्हा ह्या दोन गोष्टींवर फुल स्टॉप लागला तेव्हा मला युनियन बँकेतून ॲसेट लोन मिळालं युनियन बँक ऑफ इंडिया पुन्हा दोन गोष्टी हा बँकेतून लोन किंवा त्या बँकेतून लोन माझा तेव्हा ह्या दोन गोष्टींवर फुल स्टॉप लागला तेव्हा मला युनियन बँकेतून ॲसेट लोन मिळालं युनियन बँक ऑफ इंडिया चांगली लोन चांगली बँक पण माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल तर त्यांना विनंती आहे की आपण गाडी करत यायचा आपले सहकारी वाट पाहत आहे रुक्मिणीबाई सोलंकी आपल्या घरासाठी पुन्हा दोन गोष्टी हा बँकेतून लोन किंवा त्या बँकेतून लोन माझा तेव्हा ह्या दोन गोष्टींवर फुल स्टॉप लागला तेव्हा मला युनियन बँकेतून ॲसेट कशाला एवढं वरी यार वरी नका एवढं हो नाही हो जमत नाही ते पुण्यावरून माऊली सासवडला आज मुक्कामी जाणार आहोत. आपण सध्या आहोत दिवे घाटवर. दिवे घाटाचा प्रवास करत करत वारी पुण्यातले दोन रहिवासी आहेत. यांच्यासोबत एक लहान बाळ आहे ज्याने की खरं वारकरी भूषेमध्ये आपल्याला दिसत आहे आणि सगळ्यांचं लक्ष आकर्षित करत त्याच्याकडे पाहिल्यानंतर प्रत्येकाला वाटू लागले की पांडुरंग मला भेटलाय. काय सांगणार माऊली? खूप आनंद होतो पुण्यावरून सासवडला यायला. दरवर्षी येतो. मागच्या वर्षी पण म्हणजे लहान बाळाला घेऊन आम्ही असंच आलो होतो. साधी वेशभूषा एकदम म्हणजे असं नॉर्मली काही नाही एवढं. तुमच्या मुलाकडे बघून सगळ्यांना आनंद होत आहे. काय वाटतं? काय नाही मला आनंद होतो खूप. त्याला सगळे म्हणजे त्याचा माऊली माऊली म्हणून त्याचे पाया पडतात, त्याला कडेवर घेतात, त्याचे फोटो काढतात. ही परंपरा अशी चालू ठेवणं आपलं काम आहे. तुम्हाला काय वाटतंय? खूप आनंद होत आहे आणि आई म्हणून असं म्हणजे मनातनं खूप आनंद होत आहे. माझा मुलगा काहीतरी करून दाखवत आहे. असं साधी नॉर्मली आम्ही व्हिडिओ म्हणजे नाही का साधी वेशभूषा करून आलो होतो
आतापर्यंत पुण्यावरनं घाट चढत चढत इथपर्यंत आलोय. तुम्हाला पण त्याची वेशभूषा आवडली. तुम्ही आमचे म्हणजे आमचे मनोगत व्यक्त करण्यासाठी तुम्ही आम्हाला स्टेजवर बोलावलं, त्यामुळे आम्ही काळे परिवारांकडून तुमचे मनपूर्वक आभारी मानतो. वारीतील असेच वेगवेगळे दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. हा चिमुकला पूर्ण दिवे घाटामध्ये आकर्षण ठरला आहे वारकऱ्यांसाठी. रामकृष्ण हरी माऊली. परत भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. माऊली माऊली माऊली. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. दिवेघाट तयार केला आहे आणि दिवेघाटामध्ये पांडुरंग भारती शेअर मार्केटच्या माध्यमातून आपल्याला रोजच्या रोज पांडुरंगाचं दर्शन व्हावं यासाठी आपण विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ही आपल्या वारीमध्ये आळंदी ते पंढरपूर पायी दिंडीमध्ये रोजच असणार आहे आणि पांडुरंगाचं दर्शन आपल्याला व्हावं. आणि वारीत पांडुरंग आपल्या सोबत चालतो, माऊली आपल्या सोबत चालतात, कुटुंबाला आपल्या सोबत चालतात, जनाबाई आपल्या सोबत चालतात. पण मनात एक असं असते की पांडुरंगाला पाहण्याचे आणि पांडुरंगाला पाहिलं की अगदी मनही प्रसन्न होतं. त्याच पद्धतीनं आपल्याला पांडुरंगाला पाहावंसं वाटतं. म्हणूनच ही पांडुरंगाची मूर्ती भारती शेअर मार्केटच्या माध्यमातून आपल्याला पाहण्यासाठी डोळे भरून पांडुरंगाला एकदा पाहावं आणि पुन्हा पंढरीच्या बाजूला निघावं. कारण 20-25 किलोमीटरचा प्रवास आपण करून रामकृष्ण हरी माऊली. जय हरी माऊली. आपण वारीमध्ये आहोत, वारीत चालतोय आणि पांडुरंगाला पाहण्याची आस आपल्या मनामध्ये आहे आणि पांडुरंगाला पाहिल्यानंतर अगदी मन प्रसन्न होतं. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुखा आवडीने. आणि सुंदर ते ध्यान उभे बिटे आणि काम क्रोध लोभ मोह मत्सर माया यापासून म्हणजे दूर आपण जातो. वारीमध्ये आल्यानंतर ना घरच्यांची आठवण येते ना काय होतं. वारीमध्ये आल्यानंतर एकच आठवण राहते, ध्यानीमनी एकच आस असते ती पांडुरंगाला पाहण्याची आणि पांडुरंगाच्या चरणावरती नतमस्तक आपण होतोय. आणि या वारीमध्ये हा दिवेघाट आपण सर करतोय. वारीतला सर्वात अवघड प्रवास जर म्हटलं तर हा दिवेघाटाचा आहे. आजचा दिवेघाट जर बघितला तर पूर्ण हा रस्ता वारीसाठी मोकळा आहे. पण पूर्वी याच रस्त्याने ना कुठे रोड असं काही नव्हतं. जेव्हा संतांची वारी जायची त्यावेळेस रस्ता सुद्धा व्यवस्थित नव्हता. झाडी जंगल या जंगलातून सुद्धा वारकरी वाट काढत पंढरीच्या वारीला जायचे आणि नक्कीच जन्म मरणाचा फेरा करायचा. बाळाला सुद्धा घेऊन आई या वारीमध्ये येते. नक्कीची वारी प्रसन्न करणारी आहे. घरातलं दुःख असेल ते दुसऱ्याला लावणारी आहे. घरातल्या किंवा काही अडचणी त्या पार पडतात या वारीत आल्यानंतर. संसार सुखाचा होतो आणि आनंदही भरतो. माऊली हरिपाठामध्ये म्हणतात अवघाचा संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिने लोक. वारीतला खऱ्या अर्थानं मोक्ष प्राप्तीचा हा मार्ग आहे आणि या वारीच्या वाटेवरती आपण आहात. सर्व वारकऱ्यांच्या माध्यमातून आपण प्रवास करतोय. माऊलींना भेटण्यासाठी
आणि संत तुकोबारायांना भेटण्यासाठी तुमच्या सोबत चालू लागतो। हा 25 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर सुद्धा आमचे पाय दुखत नाहीत याचं कारण एक कारण माऊलींचा विचार आणि अभंगांचा सेवा आपल्या सोबत आहे। 16व्या शतकात संत तुकोबाराय सांगतात की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्र यत्न करू, शुद्धची आमुचे। 1व्या शतकात सांगितलेला तो अभंग आजही खरा ठरतोय का? ज्ञानोबा तुकोबारायाच्या जयघोषामध्ये आपण वारीत चालतोय, वारीचा आनंद घेताय आणि वारी आपल्याला मोक्ष प्राप्त करून देणारी आहे आणि प्रत्येक पालखी सुद्धा पुढे गेलेली आहे। आणि आजचा मुक्काम तो आहे भारती शेअर मार्केटच्या माध्यमातून विठ्ठल आणि रखुमाई मातेची ही मूर्ती तुम्हाला प्रसन्न करणारी आहे आणि नक्कीच वारकऱ्याला प्रत्येक वारकऱ्याच्या मनाला प्रसन्न करणारी ही मूर्ती या ठिकाणी गाडीमध्ये आपल्या सोबतच वारीमध्ये असणार आहे। ज्ञानेश्वर माऊलींच्या जयघोषामध्ये, ज्ञानोबा तुकोबारायांच्या जयघोषामध्ये आपण वारीमध्ये सामील होत आहे आणि ही वारी नक्कीच या वारीत जर बघितलं तर असंख्य शेतकरी मंडळी पाहायला मिळत आहेत। का वारीमध्ये शेतकरी येत असतील हा प्रश्न मनाला पडतो की नाही? नक्कीच शेतकऱ्याचा जसा बाप शेतामध्ये पांडुरंगाकडे एकटक बघितलं ना तर तूच माझा सखा, तूच माझा मायबाप आणि शेतात राबणारा बाप सुद्धा मला तुझ्यामध्ये दिसतो असा प्रत्येक शेतकरी वारकरी पांडुरंगाला बोलतो आणि पांडुरंगाच्या चरणावरती नतमस्तक होतो। आता संगणकाची शूटिंग बंद झालेली आहे, पुढे अजून कॅमेरे आहेत। हरे कृष्ण संकीर्तन बिंदू राजा कुंडबिहारी मंदिरचे श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी जाताना दिंडी आपल्याला पाहायला मिळते। हरे कृष्ण आणि या दिंडीचंही मनपूर्वक स्वागत आम्ही या ठिकाणी करतोय भारती शेअर मार्केटच्या माध्यमातून। करणारी ही मूर्ती आपल्याला दर्शन होण्यासाठी भारती शेअर मार्केटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे। by USB drive. रामकृष्ण हरी माऊली आपल्या सोबत ठेवणार आहोत, कारण पांडुरंगाची मूर्ती पाहिल्यानंतर अगदी मन प्रसन्न होतं। देवाची योद्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साथ योग याग बुद्धी येणे नो हे सिद्धी जायाची उपाधी दंभ। हा वारकरी परंपरा ही नक्कीच आपल्याला मोक्षाची प्राप्ती करून देणारी आहे आणि आपण सर्व वारकरी या वारीमध्ये सामील होत आहेत। सर्व वारकरी या ठिकाणी वारीमध्ये आहात आणि आपल्या सोबत या वारीमध्ये सर्व वारकरी अगदी तल्लीन होऊन माऊलींच्या चरणावरती नतमस्तक होण्यासाठी या वारीमध्ये आहेत आणि आपण पुरे वेडी बाकुडे उत्तरे
चांगली गोष्ट हे टाकताय बंद करा एकदा नाही
Nobody
कर्नाटकामध्ये काही भाविक पंढरपूरला येतात, त्यावेळेस ते विठ्ठलाला संबोधतात की कानडा राजा पंढरीचा. अर्थातच आपण या वेळी मला वाटतं की एक गीत गावं आणि ते नक्कीच अभंग आपल्या समोर गातोय, कानडा राजा पंढरीचा. सुवर्णाताई शेटे या ठिकाणी हरवलेल्या आहेत आणि त्यांच्या मैत्रिणी जिथे कुठे आजूबाजूला असतील त्यांनी इथे येऊन संपर्क साधायचा आहे. आवाज द्यायला यायला आवडते. मोबाईल यामध्ये मनापासून स्वागत आहे. निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला असा विठ्ठल. निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला असा विठ्ठल. उभय ठेविले हात कटीवर, उभय ठेविले हात कटीवर. पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. कारण पडला तो वगैरे. ओ ताई
सरकण मागा ताईला सरपंच सरकण मागा पडला तो तर पुन्हा कसं सरका पाठी माग घ्या झूम घ्या जाऊ द्या न्यूज वरती घरच्यापर्यंत पोहोचू द्या आपल्या मुली काय करतात तर घ्या झूम मध्ये घ्या सगळं ते आपल्या मुली काय करतात घरच्यांना कळू द्या थोडं पाठीमागे सरका ना झाल्यावर पुढे आपला जीव वापस येत नाही ताई सरका मागे तुम्ही सगळ्यांनी मागे सरकावं पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण इकडे येऊन या सर्व तरुणांना मागे सरकवायचं आपला माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय तेव्हा मला युनियन बँकेतून हॅसल फ्री होम लोन मिळालं. युनियन बँक ऑफ इंडिया चांगले लोक चांगली बँक. यासाठी आपण सर्वांचं मनापासून काय तुझी माया सांगू श्रीरंगा काय तुझी माया सांगू श्रीरंगा संसाराची पंढरी तू माय बापा विठू माऊली तू माऊली जगा अतिशय मार्केटच्या माध्यमातून आपल्याला रोजचं रोज दर्शन पांडुरंगाचं व्हावं यासाठी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आम्ही घेऊन आलेलो आहोत लेकराची सेवा केली सतुआई लेकराची सेवा केली परंपरेने काय वेगळं केलं काय वारकरी परंपरा वेगळी आहे याच्या मागचं मी सांगेल की वारकरी परंपरेमध्ये जाती धर्माला ठारा नाही वारकरी परंपरा ही 18 पगड जातीला सोबत घेऊन चालते ही वारकरी परंपरेमध्ये संत कबीरांचा दिवे घाट अर्थातच अत्यंत दिव्य आहे आणि या दिवे घाटामधून आपण चालत असताना पूर्वीचा काळ जेव्हा जर आपण आठवला ज्ञानोबा माऊली कसे जात असतील तुकोबाराय कसे या घाटातून पुढे प्रवास करत असतील त्यावेळेस रस्ता नव्हता रोड नव्हता तरी सुद्धा हा जंगल रस्ता असताना माऊली या रस्त्यातून वाट काढत पांडुरंगाच्या भेटीसाठी जायची आणि पांडुरंगाच्या भेटीला गेल्यानंतर पांडुरंगाला पाहिल्या